brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पार पडली. यावेळी परीक्षेला जाताना महिला उमेदवारांना मेटलचं साहित्य परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली. यावेळी महिलांना त्यांचं मंगळसूत्र देखील काढायला लावल्याने वाद निर्माण झाला. या प्रकरणी आता माहिती घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील काही परीक्षा केंद्रांवर महिलांना मंगळसूत्र बाहेर ठेवून आत जाण्यास सांगितलं. परीक्षा केंद्राच्या गेटवर ही सूचना दिल्याने महिलांची तारांबळ उडाली. महिलांसोबत आलेल्या नातेवाईकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. ज्यांना तुम्हाला सांगितलं त्याला बोलवा ना इकडे खाली. ज्यांना तुम्हाला सांगितलं असं करा त्यांना बोलवा. कॅन्डिडेटला रस्ता सोडावा मध्ये. पेपर चला लवकर जा. हो ताई जा लवकर. लेडीज कॅन्डिडेट आता जेंट्स कॅन्डिडेट कोणी आहे का? चल लवकर जा. काय करायचं? अरे बाहेर गावून लोक आले सगळे. काय करणार? आतमध्ये पण बसू दे. कोणी लेडीज कॅन्डिडेट असेल तर हो चला मॅडम लवकर लवकर. जेंट्स कॅन्डिडेट हो भैया इकडे रस्ता सोडा ना थोडंसं साईडला वा. तुम्ही ना साईडला वा ना. लेडीजला जाऊ द्या ना. आपल्यामुळे ते थांबलेत मागे. जा काही जा. ज्याचे बाकी आहेत कॅन्डिडेट ते सगळ्यामध्ये जा. माहिती सॉरी वाचा ना काय काय लिहिलंय. तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका. कोणी काही काढू नका. काय काढायचं नाही. कोणी काही काढू नका. मी पहिले सगळे काढून गेलं पण हरला नाही तर कोणाला दाखल करून पोलिटिशियन त्याला काय शाळेची मनमानीची आहे. चला कोणी जेंट्स कॅन्डिडेट असेल तर यांचा रूल चालू आहे. तो यांचा चालू आहे. बघू ना पुढे काय होईल. गव्हर्नमेंट असं हॉल तिकीटवर सर इथं परिस्थिती काय आपल्याला सांगू शकतो? इथं जे आहे एक टीचरांची जी TET शाळा चालू आहे त्याची एक्झामिनेशन आहे. इथं जे महिला वगैरे बाहेरून आलेले आहेत बाहेर गावून त्यांचे मंगळसूत्र त्यांच्या पायातले जोडवे त्यांच्या कानातले सगळे काढून बाहेर ठेवायला सांगताय. हे असा रूल कुठंच नाही आहे. शिक्षकांवर हा अन्याय आहे. सरकार कुठं झोपलेला आहे का आपला? हॉल तिकीटवर वगैरे काही मेन्शन केलेलं आहे हॉल का? तिकीटवर असं काहीच मेन्शन केलेलं नाही. हॉल तिकीटवर फक्त लिहिलेलं आहे की तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता. लेडीज पाण्याची बॉटल फक्त घेऊन जात आहे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू यांना बाहेर काढायला लावत आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. या संदर्भात अशा प्रकारच्या तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या. आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईन. पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं. तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे. त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल. योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल.